माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये जे आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळेल आणि आपल्या ज्या काही सूचना मिळतील त्या सूचनेचं निश्चितच आम्ही पालन करू आणि डे टू डे मध्ये आदरणीय सचिन भाऊंचं आमच्यावरती सारखं लक्ष असतं आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला ते बारकाईनं विचारत असतात आणि आपलंही मार्गदर्शन मिळेल असे आपल्याला या निमित्तानं मी विनंती करेल आणि भविष्यामध्ये निश्चितच आपला जी परंपरा आहे या मावळ लोकसभा मतदारसंघाची ही परंपरा कायम राहील आणि मी आपल्याला एवढा शब्द देतो की मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल याची खात्री मी आज आपल्याला देतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या समोर मी आपल्याला हा शब्द देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर सचिन भाऊंना विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन करायचे। महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांना स्मरण करून आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय युवा सेना प्रमुख माजी मंत्री माननीय आमदार सन्मान्य श्री आदित्य ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित मावळ लोकसभातील समन्वयक, आपले सहकारी आदरणीय ज्यांचा मार्गदर्शन झालं असे संजोग वगैरे पाटीलजी, माझे दुसरे सहकारी ज्यांना या निवडणुकीच्या मध्ये ज्यांचा अगोदरच सुरुवातीला प्रस्तावना झाला असे सन्मान्य श्री केसरनाथ पाटीलजी, माझे दुसरे सहकारी सहसंपर्क प्रमुख आदरणीय आदित्य शिरोडकरजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व शहर प्रमुख, मग त्यात ॲडव्होकेट सचिन भोसलेजी असतील, गजानन तरकुडेजी असतील, विशेषतः जिल्हा प्रमुख माजी आमदार आदरणीय चाबुस्कवारजी, मुंबईवर आलेले आमचे सर्व सहकारी साईनाथ दुर्गेजी, पक्षाचे सचिव सन्मान्य साईनाथ दुर्गेजी, रविराज कुलकर्णीजी, युवा सेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, चेतन पवार असतील, विशाल असतील, निलेश जी मुंबईवरून आलेले आहेत, लतिकाताई, लतिकाताईंचं नाव घ्यायलाच पाहिजे नाही ताई माझ्यावर रागवतील, लतिकाताई पाष्टेजी, मेघनाताईजी, सर्व आमच्या उपस्थित असलेले युवक महिला येथील सर्व सन्मान्य पदाधिकारी, खाली बसलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, वरिष्ठ असलेले सर्व सन्मान्य तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, वेगवेगळ्या भागातून विशेषतः पिंपरी चिंचवड आणि मावळमधून आलेले सर्व पक्षातले पदाधिकारी, तालुका प्रमुख, आदरणीय व्यासपीठ विधानसभेचे सर्व समन्वयक, उपस्थित असलेले तमाम पदाधिकारी, शिवसैनिक बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय आदित्यजींचं या निमित्ताने स्वागत करतो। निवळ स्वागत करत नाही तर साहेब आम्हाला तुमचा या गोष्टीसाठी अभिमान आहे की ज्यावेळी 40 लांडगे पळून गेले, आपल्या पित्याच्या मागे एक सक्षम कार्यकर्ता आणि एक सक्षम युवा नेता म्हणून जे नेतृत्व दाखवण्याचं काम केलं, हे राजकारण आणि या महाराष्ट्रातला इतिहास हे तुम्हाला कदापि विसरणार नाही। ही जिद्द आणि ही ऊर्जा ही तुमच्याकडनं आम्हा तमाम युवक असतील किंबहुना ज्येष्ठ असलेले सन्मान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील घेण्याचं काम या निमित्ताने करतायत। मला आवर्जून सांगावं लागेल की मावळसारख्या लोकसभेच्या या विधानसभेच्या प्रत्येक भागामधून पक्षामध्ये ज्यावेळी या 2 वर्षामध्ये या ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये काही ठराविक लोक सोडल्यानंतर देखील एकही शिवसैनिक जाग्यावरून, प्रामाणिकपणे असणारा शिवसैनिक जाग्यावरून हल्ला नाही, किंबहुना आहे त्यापेक्षा जिद्दीने आणि जोमाने तो आज कामाला लागलेला आज आपल्याला पाहायला मिळते। देशामध्ये काय वातावरण आहे मी त्यामध्ये जाणार नाही, काय परिस्थिती आहेत किंवा काय त्याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु ही जी लोकसभा आहे आणि ही जी निवडणूक आहे ही फक्त ते एका निवडणूक आणि एका उमेदवार पुरता मर्यादित नाहीये। खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी आहे आणि लोकशाही टिकवायची असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला आपल्याला उमेदवार स्वतः व्हावा लागणार आहे, या भावनेतून आपल्याला बघायचं आहे।
सचिनजी तुम्ही उल्लेख केला, मी कोणाचं नाव घेत नाही. ज्यांची हवाच गेली आहे तेच चला हवा येऊ द्या करतायत. आता त्यामध्ये निवडणूक आल्यावर बोलूया आपण, त्या सर्वच गोष्टीचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे. त्यावेळी आपण तो वेगळ्या व्यासपीठावरून बोलू. पण मी यासाठी सांगितलं की ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच आहे. तुम्ही पाहिलं असेल कालच इंडियाची बैठक झाली, त्यावेळी मी तिकडे उल्लेख करताना सांगितलं की काहींना वाटत होतं की हे फक्त शिवसेना पुरता मर्यादित विषय आहे. शिवसेनेमध्ये ही फूट पडली, ही अंतर्गत विषय आहे. कदाचित आमच्या नेतृत्वाचा आणि असलेल्या काही लोकांच्या संवादामध्ये कोणीतरी कमी पडलं असेल म्हणून आहेत. पण आता लोकांना हे कळून लागलेलं आहे की ही फूट नव्हती, हा षडयंत्र होता. हा षडयंत्र एक अशा नेतृत्वाला संपवण्यासाठी होता, अशा एका नेतृत्वाला थांबवण्यासाठी होता ज्यांनी या भारतामध्ये किंबहुना या मुंबईसारख्या शहरामधून जन्माला येऊन महाराष्ट्रातली पुरोगामी संस्कृती जतन करण्याचं काम करण्याची भूमिका घेतली. खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेत असताना छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आणि विशेषतः एका बाजूला राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस विधानसभेमध्ये असताना देखील की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही काम करू हे सांगण्याची आणि हिंमत आणि दमक जर कोणामध्ये असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. हे आपण कोणी नकारू शकणार नाहीये. आणि असं असून घेऊन एक पुरोगामी शक्ती या राज्यामध्ये निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास होता आणि त्यातून खऱ्या अर्थाने हिंदुत्व काय हे त्यांनी सांगण्याची भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की आमचा भारतीय जनता पार्टी सारख्याचा हिंदुत्व नाही जे मुंह में राम और बगल में छुरी है. आमचा हिंदुत्व मुंह में राम और हाथों को काम हे देण्याची भूमिका घेऊन त्यांनी काम करण्यात. आणि खरं आहे आज राज्याचे ज्यावेळी पर्यावरण मंत्री म्हणून घेऊन आपल्या नेतृत्वाने डावोसला जाण्याचं काम केलं त्यावेळी ते जाऊन फिरून आले नाही. आताचे जसे मुख्यमंत्री आणि जसे इतर नेते जाऊन फिरून फेरफटका मारून आलेले. यावेळी तर अशी अवस्था होती की डावोसमध्ये जाऊन गेल्यानंतर जेवढे करार झाले ते सर्व भारतातलेच राहणारे कंपनीची लोक होती. म्हणजे जे उद्योगपतींनी करार केले ते सर्व भारतातलेच असलेले नागरिकांनी तिकडे जाऊन करण्याचं काम केलं. यासाठी करोडो रुपये खर्च करून घेऊन करण्याची भूमिका घेतली. आणि आपल्याला आठवत असेल की याच जिल्ह्यामध्ये याच मावळसारख्या तालुक्यामध्ये फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प या जिल्ह्याला मिळणार होता आणि तरुणांना किमान 1 लाख लोकांना हाताला रोजगार मिळवून देण्याचं काम करण्याची भूमिका ही आपल्या नेतृत्वाने घेण्याचं काम केलं. यांनी जर पहिला पाप जर केलं असेल तर फॉक्सकॉन कंपनीला आज गुजरातमध्ये पळून नेण्याचं काम केलं. त्यावेळी खासदार कुठे होते? का नाही खासदारांनी थांबवण्याची भूमिका घेतली? का नाही खासदारांनी सांगितलं की हे चुकीचं होतंय, हे आम्ही होऊ देणार नाही? आणि मला सांगावं, माझा दावा आहे की 18 महिन्यामध्ये किंबहुना या 2 वर्षामध्ये कुठचा केंद्राचा प्रकल्प या जिल्ह्याला त्यांनी आणण्याची भूमिका घेतली? किती लोकांना रोजगार देण्याचं काम केलं? किती लोकांना आयत्या दिशा दाखवून असताना देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना किती लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका घेतली? हे सर्व आपल्याला या निमित्ताने माहीत आहे. आणि म्हणून आज पक्षातले आपण सर्वजण प्रमुख पदाधिकारी म्हणून इकडे आलेला आहात. आपली ही नैतिक जबाबदारी आहे की जर या वचपा जर या पुढच्या काळामध्ये जर काढायचा असेल आणि जर खऱ्या अर्थाने ही गद्दारी झाली असं तुमचंही मत आहे आणि या गाडायचं असेल तर आगामी काळामध्ये या निवडणुकीला पक्ष जो देईल त्या उमेदवाराचा प्रचार न करता आपणच उमेदवार आहोत अशा भूमिकेतून काम करून आपल्याला मैदानामध्ये उतरण्याचं काम करायचं. आणि ते शक्य आहे. योगायोगाने लोकशाही टिकवण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयच घेते ही एक आनंदाची आणि सुखद गोष्ट. तुम्ही पाहिलं चंदीगडमध्ये झालेलं हे काय मी सांगायची गरज नाही, तुम्ही सांगायची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच म्हणावं लागलं आणि सो मोठी ही केस घ्यावी लागली की ज्यावेळी रिटर्निंग ऑफिसरच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख म्हणून घेऊन काम करण्याची भूमिका घेतली जात असेल तर एका चंदीगडमधून हे तुम्हाला निर्णयामुळे तुम्हाला जर समजलं असेल की कशा प्रकारे या निवडणुकीला दिशाहीन करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर इलेक्शन बॉन्ड्स बाबतीतला पण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. कदाचित ईव्हीएम बद्दल पण भूमिका घेतली. पण ही जबाबदारी काय सर्वोच्च न्यायालयाची नाहीये. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार
आज जसं सर्वोच्च न्यायालय काम करतोय तसंच आपल्याला मतदानाचा अधिकार पण आपल्याला त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि तो बजावण्याची जबाबदारी एक नागरिक या नात्याने, कार्यकर्ते एक नात्याने, पक्षाचे पदाधिकारी नात्याने ही तुमची आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि ती भूमिका घेऊन काम करण्याचं काम केलं पाहिजे. मला या गोष्टीचा निव्वळ आनंद नाही तर अभिमान पण आहे की आमचा हा तरुण सहकारी, आमचा हा तरुण नेता हा निव्वळ फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही किंवा या एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे, तर भारतातला देखील नाव लौकिक करण्याचं काम त्यांनी ज्यावेळी पर्यावरण खात्याचे ते मंत्री होते त्यांनी लौकिक करून मिळवून देण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली होती. आणि आजही तुम्ही पाहिलं असेल तर सकाळी जर ते आले असतील ते आज फक्त काय इकडे कोणाला सदिच्छा भेट द्यायला आले नाही, तर आजही देखील ते आले. तर आज जो रिव्हर फ्रंट आहे, मुळा मुठा नदीचा जो प्रश्न आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने या पुण्यासारख्या शहराची नुकसान होणार आहेत, त्यासाठी पुण्यातला कुठचाही पुढारी पुढे आला नाही, तर जर पुढे कोण आला असेल तर आपला युवा नेता आज आपल्या पुण्याच्या विषयावरती घेऊन घडण्याचं काम केलं. संजोगजी तीच भूमिका त्यांची पिंपरी चिंचवडच्या बाबतीतली पण होती. आम्ही तर काही इकडचे असलेले त्या काळातल्या युवा नेत्यांना सांगितलं होतं की ALM तयार करा. काय काय ग्रामीण भागातले जसे प्रश्न आहेत तसं वाढणारे नागरीकरण आणि शहरीकरणचे प्रश्न पण या परिसरातल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत, त्यांना एकत्रित करण्याचं काम करा. पण ते एकत्रित करत असताना ते दुसऱ्याच लोकांना एकत्रित करायला गेले. काल त्यांचा कार्यक्रम झाला युवा संवाद किंवा काय संवाद मला माहीत नाही, पण त्यातूनच हे लक्षात आलेले आहेत की जे गेले ते त्यांच्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्टर गेले आणि राहिले तर ते निष्ठावान कार्यकर्ते राहिलेत. हे कालच्या इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. असो, मी त्याच्यामध्ये जास्त जाणार नाही. पण केसरीनाथजी, तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत, चाबुस्करजी आपण बोलल्याप्रमाणे, सचिनजी आपण म्हटल्याप्रमाणे, आदित्यजी तुम्ही आपण तर रोजच लोकांच्या यांच्याशी संपर्कात आहोत. पण पुढच्या निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवून ही जी अत्यंत महत्त्वाची बैठक ही जी आज आपण बोलवलेली आहे, प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपापल्या भागामध्ये बूथ न्याय, गट न्याय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हात जोडून विनंती आहे की या निवडणुकीमध्ये मान आणि अपमान हे तुम्ही विचार करूच नका. मला स्टेजवर का बोलवलं नाही, माझं नाव का नाही, माझा फोटोच का लावलेला नाही, कशा प्रकारे मला इकडे बोलवलं घेत नाही, मला ते मान मिळालं नाही, ते सन्मान मिळाला नाही, हे सर्व बाजूला ठेवा. आज इकडे पक्षाच्या माध्यमातून जे कोण उमेदवार पक्षप्रमुख देतील, आज संजोगजी वागेरे पाटील सारख्या पण एक तरुण सहकार्याला ही जबाबदारी दिलेली आहे की लोकसभेमध्ये पण देखील या संघटित करून निवडून आणण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरती दिल्यानंतर पण देखील आपली पण जबाबदारी आहे की त्यांचे हात मजबूत करायला पाहिजे आणि संघटनात्मक एक पर्याय आपण जे लोकांच्या समोर जाऊन देण्याची भूमिका आपण घेतली. एक तरुण सहकारी ज्यांनी या पिंपरी चिंचवडच्या एक वेळा नाही, दोन वेळा नाही तर 4-4 वेळा लोकप्रतिनिधी पद भोगवण्याचं काम केलं. आणि निवड फक्त तेच नाही तर ते या पिंपरी चिंचवडचे ते महापौर होते, पण त्यांचे वडील देखील त्यांनी तो वारसा, राजकीय वारसा जोपासण्याचं काम आज त्यांनी करण्याची भूमिका घेतलेली आहे. अशातला एक तरुण सहकारी आज तुमच्या समोर संघटित करून आपल्याला सर्वांना करण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी त्यांच्या मागे उभं राहणं हे मला वाटते तुमची आपली सर्वांची काळजीची गरज आहे. काही लोक वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट करतात. अरे वन नेशन आणि वन इलेक्शनच करायचे असेल तर पहिली पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची इलेक्शन करा. दूध का दूध, पाणी का पाणी पण देखील आम्ही दाखवल्याशिवाय नाही. वन इलेक्शन, वन नेशन, वन नेशन, वन इलेक्शन म्हणून सांगता तर पहिले ग्रामपंचायतची तुम्ही निवडणूक लावा. मावळचे लोक देखील तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदची निवडणूक करून दाखवा, तिकडे देखील तुम्हाला होईल. अरे एवढं सोडा, जे खासदारांची निवडणूक गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत पुणे शहराची, ते देखील हे करू शकले नाही. आणि त्याच्या मागचं कारण आदित्य साहेब असं आहे की जे अशक्य असेल ते शक्य जर आघाडी हे करून दाखवू शकते. हे कसब्याच्या एका निवडणुकीच्या निकालामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. चिंचवडलाही झालं असतं, पण आता चिंचवडला काय झालं असेल मला माहीत नाही, तुम्हालाही माहीत आहे आणि ताई तुम्हाला जास्त माहीत असेल. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही जी झाली त्यामुळे ही चिंचवडची पण देखील निवडणूक ही पराभव झाली. अन्यथा या निवडणुकीमध्ये पण देखील
कुठच्याही परिस्थितीमध्ये आघाडीचाच उमेदवार हा निवडून आल्याशिवाय झाला नसता, ही देखील गोष्ट खरी आहे. आपण सर्वांनी प्रामाणिक काम केलं. आणि तर ताई, मी तुमचा उल्लेख यासाठी केलं की अनेक पक्षाचे कार्यकर्ते एक वेगळी भूमिका घेत असताना पक्षप्रमुखांनी तुम्हाला बोलवण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळी तुम्ही शब्द दिला की काही जरी झालं तरी देखील आम्ही निश्चितपणे आघाडीच्या मागे उभं राहू आणि राहण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करण्याचं काम केलं. आणि म्हणून काही लोक, जसे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब म्हणतायत, की काही लोक हे सांगतायत की एक झेंडा, एक संवाद और एक प्रधान. आज त्यांना आपल्याला सांगावं लागेल उद्धव साहेबांच्या भाषेमध्ये, हो, एकच झेंडा म्हणजे तो भारताचा झेंडा, एकच संवाद म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान, आणि एकच नेता, लोकशाही पद्धतीने निवडून येणाराच नेता. ही भूमिका घेऊन मी आपण सर्व लोकांसमोर जाण्याचं काम आपण पूर्ण ताकदीने मिळून करण्याची भूमिका आपण घेऊया, अशातली अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. मी तर रोज येऊनच असेन. मी तर काल परवाच दिवशी राऊत साहेबांना सांगताना सांगितलं, बोले साहेब तुम्ही चिंता करू नका, मावळमध्ये तर मी एक बॅग घेऊनच येतील. तर बोले सचिन बरा झाला, एक बॅग घेऊन येतोय म्हणजे बॅग घेऊन येतोय ना, मग आम्हाला चिंता नाही. मला साहेब तशी बॅग नाही, कपड्याची बॅग घेऊन येते. कारण इकडे तर 4-4 बॅग पण कमी पडतील. कारण ही निवडणूक ही पैशाच्या जीवावरती आम्ही लढणार नाही आहोत. ही निवडणूक आम्ही लढणार आहोत तर निष्ठेच्या जीवावरती आम्ही लढणार आहोत. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही निवडणुकीला सामोरे जाण्याची जिद्द घेऊन आपण करतोय. आणि जसं तुम्ही सचिन सांगितल्याप्रमाणे, अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आपल्या नेतृत्वाला आज आपण सर्वजण मिळून शब्द देऊया की अनेक निवडणुकीमध्ये ही जी आघाडी जी आहे, ही घाटाच्या खालची लोक जे देत आहेत, यावेळी आपण शब्द देऊया की आपली यावेळीची जी आघाडी जर असेल तर आपण घाटाच्या वरच्या आपले असलेल्या मतदारांतून मधून आपण देण्याची जिद्द या निमित्ताने बागळूया. द्यायची आहे ना? मग हात वरती करून सांगा की हो, आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि उद्धव साहेब आगे बढो, आदित्य साहेब आगे बढो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतोय, ज्यांना मावळ लोकसभा समन्वयक म्हणून पदभार दिला आणि पदभार स्वीकारल्यानंतर ज्यांचं उत्कृष्ट काम सुरू आहे, केशवराजजी पाटील यांचा सन्मान आदित्य साहेबांच्या शुभास्ते, आदरणीय व्यासपीठ शुभास्ते या ठिकाणी होतोय. मी दादांना विनंती करतो, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सन्मानित चेतन दादा, आमचे शहर प्रमुख आणि सचिन भाऊ, आपल्या सर्वांनाच विनंती करतो, आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून केशवराजजी पाटील यांचं मनापासून भाऊंचं अभिनंदन करूयात. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि यानंतर ज्यांना मी आमंत्रित करतोय, मला वाटतं आपलं जगणं कसं असावं, आपलं जगणं सूर्यासारखं असावं. चला आता पुढची भेट आपली जिंकल्यानंतर. मला वाटतं उत्साह बघितल्यानंतर काही बोलण्याची गरजच नाहीये. जिंकणार ही आता खात्री पटलेली आहे. बस तेवढंच. 1 लाखाची आघाडी एका मतदारसंघातून पाहिजे विधानसभेच्या. खरं म्हणजे आज रविवार आहे. तुम्हाला सगळ्यांना 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं की आज आपण ही बैठक करत आहोत. थोडी माफी मागतो, आपल्याला सगळ्यांना रविवारीच्या दिवशी बोलवलं, पण आता हक्काने बोलवलेलं आहे. कारण आता निवडणूक येत आहे आणि आता प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा ठरणार आहे. मी जेव्हा सचिन भाऊंना सांगितलं त्या दिवशी की आपल्याला या मतदारसंघाची एक बैठक बोलवायची, काल खरं आपली महाविकास आघाडीची आणि इंडिया पक्षाची बैठक होती पुण्यात, पण माझं मुंबईत काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मग आज पुण्याचा दौरा होता, तर मी सांगितलं नाही, आपली मावळची जागा आहे, जिंकत आहोत ही मला माहिती आहे, कारण मागच्याच महिन्यात माझा इथे एक चांगला दौरा झाला होता, तिथे देखील आपण सर्व भेटलेलो. पण पुन्हा एकदा मला सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेटायचं आहे.
आणि काय उत्साह आहे, काय जोश आहे जो मागच्या महिन्यात होता तो ह्या महिन्यात दुप्पट झालाय की नाही हे बघायचं होतं. पण आज रविवार असून देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येत आलेला आहात आणि हा उत्साह दिसत आहे मला. खरोखर दुप्पट काही मला वाटतं 10 पट झालेला उत्साह आज मला डोळ्यासमोर दिसत आहे. मला वाटतं राजकीय आज जास्ती बोलायचं नाही मला, कारण राजकीय तर आपण मैदानात बोलत असतो आणि तसेच सगळे विषय माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी घेतलेले आहेत. सचिन भाऊंचं देखील भाषण खरोखर रेकॉर्ड करून पुन्हा एकदा ऐकण्यासारखं आहे, कारण त्याच्यातले जे बारकावे होते प्रत्येक विषयावर हे आपण नीटपैकी ऐका. आपण कशासाठी लढत आहोत, का लढत आहोत, का झगडत आहोत, का आपण एका महाशक्तीला टक्कर देत आहोत. समोरून त्यांच्याकडे सगळे साम दाम दंडभेद सगळं आहे, दाम जास्तीच आहे. पण हे सगळं जरी असलं तरी आपली ही लढाई कशासाठी आहे ही तुम्ही त्यांच्या भाषणातून समजून घेणं गरजेचं, ऐकून घेणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला इथे एवढंच सांगायला आलेलो आहे की ही लढाई जी आहे ही कशीही करून जिंकणं आपल्याला गरजेचं आहे, कारण ह्या देशातल्या लढाईमध्ये महाराष्ट्राच्या लढाईवर सगळ्यांचं लक्ष आहे. काल परवाकडे पण मी वाराणसीत होतो, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो होतो आणि तिथे पण मला सगळे विचारत होते की आप जीत रहे हो ना महाराष्ट्र, जीत क्या असं सगळे आशीर्वाद देत होते, कारण त्यांचं देखील लक्ष आपल्या राज्यावर आहे, महाराष्ट्रावर आहे की आपण आता देशाला मार्ग दाखवू. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, महाराष्ट्रात साधारणपणे 48 जागा आहेत. आणि तसं जर राजकीय समीकरण बघायला गेलं तर देशामध्ये उत्तर प्रदेशाचं जसं वजन आहे की 80 जागा आहेत, तसं महाराष्ट्राचं देखील खूप मोठं वजन आहे की महाराष्ट्र काय करतो ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आज आपण पाहत असाल काँग्रेस असेल, त्यांची तर युती, त्यांची जी आघाडी आहे दिल्लीत झालेली आहे, मला वाटतं बिहारमध्ये ठरत आहे, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेली आहे, पंजाब आहे, चंदीगड आहे आणि तसंच महाराष्ट्रात देखील आपलं जे सीटचं देणं घेणं आहे, जागा वाटप आहे तो लवकरच होईल. पण साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपल्या जागा कुठच्या आहेत. हे जर तुमच्या मनात कुठच्याही शंका असेल तर तुम्हाला आज सांगतो मी, आपली जागा ही 48च्या 48 सीटवर आहे, कारण आपल्याला सगळ्या जागा या जिंकून आणायच्या आहेत. आता असं करून चालणार नाही आपल्याला की काँग्रेसची जागा तर मी इथे नाही प्रचार करणार, राष्ट्रवादीची जागा तर मी प्रचार नाही करणार, शिवसेनेची जागा तर मी प्रचार नाही करणार. महाविकास आघाडीच्या प्रत्येक जो काही पक्ष असेल महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया पक्ष असेल, आपल्याला प्रत्येक जागा ही आपली महत्त्वाची लागणार आहे. आपलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक गल्ली इथे प्रचार करायला लागणार आहे, कारण ही लढाई नुसतं लोकसभा जिंकणं आणि हरणं ह्याच्याबद्दल नाही. गेल्या 50 वर्षामध्ये 75 वर्षांमध्ये अनेक लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. कोणी जिंकतं, कोणी हरतं, कोणी पुन्हा जिंकतं. सरकारं बदलत असतात, येत जात असतात, पण देश आणि संविधान याला हात लावायला कोणी हिंमत केली नव्हती. संविधान बदलायची भाषा अजून कोणी केली नव्हती. देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होईल असं कृत्याचं कार्य कधीही कोणी केलं नव्हतं, जे आज व्हायला लागलेलं आहे. आज धोका हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाही, कोण जिंकेल कोण हरेल ह्याच्यासाठी नाही, पण आज धोका आपल्या देशाला हा निर्माण झालेला आहे की ही निवडणूक जर झाली आणि चुकून जर भाजपाने बहुमत काबीज केलं तर 5 वर्षानंतर निवडणूक होईल की नाही होईल, होणार की नाही होणार, ह्याच्यावर आता आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्याला ही सीट आणि प्रत्येक सीट जिंकायला लागणारच आहे. आता करो या मरो ही अशी निवडणूक झालेली आहे. ह्याच्यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कार्यकर्ते शिवसेनेचे म्हटल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी म्हटल्यानंतर, कार्यकर्ता म्हटल्यानंतर किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर आपल्याला ही निवडणूक कशी लढणार, ठीक आहे, हा एक प्रश्न असू शकतो. कोण लढणार हा एक प्रश्न असू शकतो आणि हे आपले वरिष्ठ उत्तर देतीलच. पण कोण आणि कशीपेक्षा का लढत आहोत ह्या का शब्दावर तुम्हाला आता विचार करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा मतदारांकडे जाणार, घरोघरी जाणार, डोर टू डोर जाणार, तेव्हा तुम्हाला ते विचारतील, 100% विचारतील. काही लोक आपले असू शकतात, काही लोक अंधभक्त असू शकतात, पण जे मधले लोक आहेत अंधभक्त आणि जे संविधानाच्या बाजूने उभे राहणारे, ह्या दोघांमधला जो फरक आहे ते मधले लोक आहेत, ज्यांनी ठरवलं नाही की त्यांचं मत ते कोणाला देणार आहेत. काही असे पण लोक असू शकतात 18-20 वर्षाचे जे पहिल्यांदा मतदान करत आहेत. या लोकांपर्यंत जेव्हा तुम्ही जाल
तेव्हा तुम्ही का मत द्यायचं आम्हाला ह्याच्यावर तुम्ही आता विचार करणं गरजेचं आहे. आणि तोच विचार मला वाटतं माझ्या अगोदरचे जे वक्ते आहेत किंवा आपली जी सगळी राजकीय भाषणं असतात त्याच्यात तुम्ही बघू शकता. बरं, हा काचं जर उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर राजकीय भाषणं तर सोडा. आजूबाजूला जे आपलं जे वातावरण सुरू आहे आता, जे बनवून ठेवलेलं आहे, जे घडवून ठेवलेलं आहे, ते जरी तुम्ही डोळे उघडून नीट पाहिलं तर त्या काचं उत्तर तुम्हाला मिळेल. आपण जर पाहत असाल तर आजच आत्ताचीच बातमी आहे की मला वाटतं ते मनोज जरांगे पाटीलजी निघालेत मुंबईकडे. वातावरण चिघळत चाललेलं आहे. त्यांच्याबरोबर जी बोलणी झाली त्यांना फसवलं असं दिसतंय. पण ह्याच्यात मी काही जाणार नाही. पण आपण बघा, जी काही राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात उद्भवलेली आहे, राजकीय परिस्थिती बघायची झाली तर गेल्या 2 वर्षामध्ये चौथा झालेला राजकारणाचा. एवढं गलिच्छ राजकारण झालंय, घाणेरडं राजकारण झालंय की 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, एक परिवार फोडला, आणि मग 24 मध्ये आता काँग्रेस पक्ष हा फोडण्याचा प्रयत्न होत आहे. बरं, एवढं सगळं करून जी सत्ता काबीज केली भाजपाने, नक्की भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील मिळालं तरी काय, हा प्रश्न पडतोच ना आपल्याला. म्हणजे तुम्ही बघा, 39 लोकांचं मंत्रिमंडळ आहे ना, मुख्यमंत्री त्यांचे, उपमुख्यमंत्री एक त्यांचे होते, तसेच एक उपमुख्यमंत्री दुसरे मिळालेले आहेत. 10 लोक जे त्यांचे मंत्री आहेत भाजपमधून, त्याच्यातून मूळ भाजपातले 6च लोक आहेत ना. विधानसभा अध्यक्ष हे भाजपाचे मूळ आहेत, ते 2 पक्ष बदलून गेलेत. आधी शिवसेनेत होते, मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. एक सुद्धा महामंडळ जाहीर नाही झालंय ना, मंडळ जाहीर झाले कुठच्या न्यासाचे अध्यक्ष केले नाहीत. पण नक्की भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही देखील प्रश्न विचारला पाहिजे, अंधभक्तांना देखील प्रश्न विचारला पाहिजे की 2014 पासून आतापर्यंत तुम्ही जो विचार करत आलात, प्रचार प्रसार करत आलात, जे मतदान करत आलात, ते तुम्ही नक्की कशासाठी केलं, का म्हणून केलं, ह्याचं जरा आम्हाला उत्तर द्या. आपण पाहिलं असेल 10 वर्षापूर्वी आपण जेव्हा बोलायचो की काँग्रेसनी 65 वर्षामध्ये काय केलं, ठीक आहे, समजू शकतो मी. अनेक वेळा विचारलं जातं की नेहरूंनी काय केलं, गांधींनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, 65 वर्ष राज्य करत होते, काय केलं तुम्ही. हा प्रश्न त्यावेळी योग्य होता, तुम्ही विचारू शकता, कारण तुम्ही राजकीय विरोधक आहात, एका वेगळ्या विचारसरणीचे लोक आहात. पण जेव्हा आज भाजपचे मंत्री येऊन आपल्याला सांगतात 75 वर्षानंतर आता काँग्रेसने काय केलं, मग 65 ते 75 वर्षामधलं जो 10 वर्षाचं सरकार होतं ते कोणाचं होतं नक्की, हा विचार आपण करायला पाहिजे. हा प्रश्न आपण त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे, कारण त्या लोकांनी देखील प्रामाणिकपणे त्यावेळी एका अच्छे दिनसाठी काम केलं. आपल्याला पण वाटलं होतं, आपण पण जेव्हा शिवसेना म्हणून भाजपसोबत होतो, 14ला होतो, 19ला आपल्याला पुन्हा एकदा फसवलं, त्यांनी सोबत घेतलं. पण 14 मध्ये देखील आपण आठवत असेल अच्छे दिन येतील असा आपण सगळ्यांनी प्रचार केला होता ना. मला तुम्ही सांगा, अच्छे दिन आलेत का? आलेत अच्छे दिन असं वाटतं? त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, कारण आज पिंपरी चिंचवडमध्ये मी खास करून बोलत आहे, खूप उद्योगपतीचे एक्सपोर्टमध्ये आहेत, इम्पोर्टमध्ये वगैरे, त्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही बघा तुमच्यासाठी लढत आहोत, डॉलरला रुपयाशी एकाला एक आणू. आज डॉलर कितीला गेला आणि रुपया कितीला गेला? मला वाटतं 83ला रुपये आलेला. तसंच आपल्याला सांगितलं होतं गॅस, डिझेल, पेट्रोल ह्याचे भाव आम्ही कमी करू, सांगितलं होतं ना. काय झालं, गॅस, डिझेल, पेट्रोलचे भाव परवडणारे आहेत? नाही आहेत. मग जीडीपी, गॅस, डिझेल, पेट्रोल हे जे सामान्य माणसासाठी जीडीपी आहे, तो नक्की काय झालं त्याचं, हा तुम्ही आज त्याच लोकांना विचारा. आज त्यांना विचारा, तुम्हाला शाळा परवडते का, कॉलेज परवडते का? बरं, एवढं तरी विचारा तुम्ही की ठीक आहे, तुम्हाला हे सरकार सांगतं की चला दहीहंडीला नाचा, होळीला नाचा, अमुक तुमचं सण येईल तेव्हा नाचा, आमचं सण येईल तेव्हा नाचा. ठीक आहे, नाचायला सगळे आपण तरुण पिढी पुढे असतो, पण नाचून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हाताला रोजगार आहे का, हाताला काम आहे का, हा देखील प्रश्न विचारा. आपल्याच ह्याच मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये आपण अनेक इंडस्ट्रीज आणल्या कोविडच्या काळामध्ये. अर्थचक्र बंद पडलं तर होतं, तेव्हा देखील उद्धव साहेबांनी इंडस्ट्रीजना इथे आकर्षित करून इंडस्ट्रीज ज्या आणल्या. आता तुम्ही पहा, आपण तळेगावमध्ये मागच्या वर्षी मोर्चा काढला होता आणि तो मोठा मोर्चा झाला होता. त्याचं कारण एकच होतं की वेदांता फॉक्सकॉन सारखी कंपनी आपण आपल्या राज्यात आणत होतो, तळेगावमध्ये आणत होतो, आपल्या ह्या मतदारसंघात आणत होतो मावळमध्ये. ती जेव्हा गुजरातला निघून गेली तेव्हा इकडच्या खासदारांनी काय, मुख्यमंत्री देखील काही बोलले नव्हते. आज राजकीय परिस्थिती ही आहे, जसं मी सांगत आहे. तुम्ही ह्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे घरोघरी जाऊन की अरे बाबा, तुम्ही जे सांगत होतात की सरकार जर आपलं आलं आम्ही काळं धन आणू बाहेरून, आणि ते प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये काय असेच 15-15 लाख येणार होते. 15-15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये सोडा, जो जीएसटीचा आपला हक्काचा पैसा आहे,
दक्षिणातली राज्य आज भांडत आहेत तिथे केंद्रात जाऊन की आमच्या हक्काचा पैसा, आमच्या विकासाचा पैसा परत द्या. तुमचा सरकार आहे, भाजप प्रणित खोके सरकार आहे. तुम्ही किती वेळा केंद्र सरकारला सांगितलं की आमच्या हक्काचा आणि विकासाचा पैसा आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहिजे? कधीही विचारलं नाही त्यांनी. ह्या गेल्या 2 वर्षात कधीही विचारलं नाही. मग का म्हणून आम्ही भाजपला मतदान करायचं? का म्हणून आम्ही खोके सरकारला मतदान करायचं? ज्या खोके सरकारनी आमच्या घटनेला बाजूला ठेवून, संविधानाला बाजूला ठेवून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून, संविधानाचा अपमान करून, लोकशाही संपवून, आज जेव्हा खासदार असतील, 40 गद्दार आमदार असतील, 3 पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, काबीज केली सत्ता, आणि एवढं सगळं करून महाराष्ट्राला मिळवलं तरी काय? महाराष्ट्रासाठी नेमकं आणलं तरी काय? आज हा प्रश्न पडतो. ठीक आहे, कदाचित गुजरातमध्ये हे लोक प्रचार करू शकतात की आम्ही अमुक आणलं तमुक आणलं, पण गुजरातमधून देखील वेदांत फॉक्सकॉन निघून गेलेली आहे. पण आज मी बघतो सकाळी मुंबईमध्ये हा विषय घेतला, येऊन पुण्यात हा विषय घेतला. संजोगजी, आज विषय असा झालेला आहे की मुंबईत गोखले पूल असेल किंवा आमच्या एअरपोर्टचं तिकडचं पूल असेल, दोन्ही तयार आहे. पण मी जोपर्यंत ट्विटरवर टाकलं नव्हतं तोपर्यंत एक आठवडा हे पूल बंद होते. लोकांना 2-2.5 तास लागत होते तिथून ट्रॅफिकमध्ये अडकून. पण मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही. आज मी ट्विटरवर टाकलं, प्रेसमध्ये बोलल्यानंतर उद्या 5:30ची वेळ मिळाली बरोबर. मी पण 3-4 दिवस थांबलो होतो. म्हणलं चला राजकीय मंडळी आहे, 2-3 दिवस देऊया, आपण ग्रेस टाइम देऊया. तसंच पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल, एक तर नवं एअरपोर्ट आपण निर्माण करणार होतो, विमानतळ आपण निर्माण करत होतो, ते ह्या केंद्र सरकारने आल्याला रद्द केलं. दुसऱ्या बाजूला जुन्या एअरपोर्टमध्ये टर्मिनल 2 नावाची बिल्डिंग उभी राहिलेली आहे. पण त्या टर्मिनलच्या बिल्डिंगचं उद्घाटन 5 महिने पेंडिंग आहे, अजून उद्घाटन केलेलं नाहीये. आज तिथे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो तयार आहे पुण्यामध्ये, पण 3 महिने झाले उद्घाटन झालेलं नाही. असं प्रत्येक शहरामध्ये अनेक गोष्टी असतील, नुसतं आश्वासनं मिळाले. जसं मराठा समाजाला आश्वासन मिळाले तसं अनेक समाजांना आश्वासन मिळालेत, पण कुठेही काही ना समाजाला न्याय मिळते, ना नागरिकांना न्याय मिळते, ना राजकीय पक्षांना स्वतःच्या पण न्याय मिळत आहे. मग आज तुम्ही जेव्हा प्रचाराला उतराल तेव्हा तुम्ही विचारलं पाहिजे की का म्हणून आम्ही हे केंद्र सरकार पुन्हा एकदा 5 वर्षासाठी आमच्या डोक्यावर बसवायचं. आज राजकीय दृष्ट्या आपण पाहतो महाराष्ट्राला एखादी नजर लागल्यासारखी एक गोष्ट झालेली आहे. आपण हैराण आहोत, त्रस्त आहोत. एका बाजूला हे काय कोयता गँग आणि अमुक गँग आणि तमुक गँग, मुळात गँगवालेच जाऊन तिथे मंत्रालयात रील काढून येतात. दुसऱ्या बाजूला सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये भांडणं सुरू आहेत, शहरामध्ये भांडणं सुरू आहेत की तुम्हाला पाणी मिळते की आम्हाला पाणी मिळतंय, तुमच्याकडे पाऊस जास्ती झाला की आमच्याकडे पाऊस जास्ती झाला. जातीमध्ये आज भेदभाव निर्माण केला जातोय. आज जसं एक आंदोलन चिघळलेलं आहे तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, प्रत्येक समाजात ह्यांनी भांडणं लावून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि हे समाज जर विखुरले गेले तर ह्यांची राजकीय पोळी भाजली जाते भाजपाची, हे त्यांना पक्क माहिती झालेलं आहे. मग धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, भाषेमध्ये भांडणं लावायची, घरात भांडणं लावायची. भांडण झालं की आपलं सरकार बनतं हे भाजपाला पक्क माहिती आहे. आणि तुम्ही आज ओळखून घ्या, 2013 पासून आतापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये भाजपने सत्ता काबीज केलेली आहे तिथे एका जातीला असंच आंदोलन चिघळत ठेवलेलं आहे, भांडत ठेवलंय दुसऱ्या जातीबरोबर. मग ते राजस्थान असो, हरियाणा असो, गुजरात असो, महाराष्ट्र असो. देशहिताचं एक सुद्धा काम झालेलं नाहीये. देशहित म्हणजे नागरिकांचं हित, समाजाचं हित, सगळ्यांनी एकत्र राहणं, सगळ्यांनी एकत्र पुढे जाणं. पण आज जणू काय महाराष्ट्रावर जसं 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढलं असंच कुठचं कलम आपल्यावर लावल्यासारखं वाटायला लागलंय की अन्याय केला तर एकाच राज्यावर करायचा, तो म्हणजे महाराष्ट्र. असो, ह्या सगळ्या राजकीय गोष्टी झाल्या. पण आजपासून आपण ठरवलेलं आहे की हा मतदारसंघ आपल्याला जिंकायचाच आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा जिंकायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला देशहित बघायचं आहे. आणि देशात जो आवाज जाईल आपल्या राज्यातून तो दिल्लीसमोर झुकणारा नाही, दिल्लीला ताठ मानेने सांगणारा पाहिजे की होय, माझ्या महाराष्ट्राचं जे हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच, अशी व्यक्ती आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे. आज महाराष्ट्र आपला पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे. महाराष्ट्र जेव्हा आपण पाहतो अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्या गुजरातच्या इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये असो किंवा उत्तर प्रदेश असो, 10 लाख 12 लाख कोटी एवढी गुंतवणूक येते, पण आपल्या राज्यामध्ये येत नाही. कारण आज आपल्या राज्यातून कुठचाही अधिकृत आवाज नाहीये जो आपल्या राज्यात उद्योग खेचू शकेल, ना कोणाला सुरक्षा देऊ शकेल. आणि हे सगळे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजूनही भांडणं चालू आहेत एनडीएच्या पक्षांमध्ये. ईडी, आयटी, सीबीआय किती सीटांवर लढणार आहे मला माहिती नाही, पण त्यांना पण मित्रपक्ष म्हणून मला वाटतं त्यांना काही जागा द्यायला लागतील. पण आज मावळमधून
खरोखर जे गद्दार आहेत ते लढणार आहेत की नाही ह्याच्यावर पण प्रश्न पडतो. किती सीटा मिळतील? नुसतं मावळमधून नाही तर महाराष्ट्रभरातून. मी काय म्हणते ते 32-12-4 वगैरे असं काही समीकरण ऐकत होतो. ठीक आहे, जे काही असतील ते असतील. म्हणजे दाखवायचे दात 32, मग अजून आत दात 12, मग अजून लपवलेले दात 4, असं काहीतरी खायचे दात सगळे आहेत त्यांचे. पण हे सगळं जरी असलं तरी आपण ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून, इंडिया पक्ष म्हणून आपले सगळे आणि आपल्या इंडिया आघाडीमध्ये डावे उजवे सगळे कोणी आपले आहेत. कारण आपल्याला देशात प्रत्येक आवाज महत्वाचा आहे. तुमची राजकीय विचारसरणी कुठचीही असली तरी आपलं संविधान टिकलं पाहिजे, आपली लोकशाही टिकली पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण आज पुढे चाललेलो आहोत. आज महाराष्ट्राच्या भूमिकेवर जसं प्रत्येक राज्याचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रातून पण प्रत्येक व्यक्ती आज विचारत आहे तुम्ही आमच्यासाठी लढणार की नाही. जे 2-3-5 वर्षापूर्वीपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत होते ते आज लोक बोलायला लागलेत. मग ते उद्योगपती असतील, दुकानदार असतील किंवा राजकीय मंडळी असेल, आज बोलायला लागलेले आहेत. त्या लोकांना धीर देण्याचं आपण काम केलं पाहिजे, त्या लोकांचा आवाज दुप्पट करण्याचं आपण काम केलं पाहिजे. आज देखील मी असीम सरोदेजींना भेटून आलो. त्यांचा आपण कार्यक्रम पाहिलाय की मला माहित नाही, पण निर्भय बनो हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. उद्दिष्ट सोपं आहे, घाबरू नका, निर्भय बनो, लढा द्यायला तयार राहा. कारण जर तुम्ही शांत बसलात तर तुमचा आवाज संपूर्णपणे दाबला जाईल. आज तुम्ही पाहताय जसं राजकीय मंडळीवर संकट आणण्याचा प्रयत्न करतात. कोणी काही बोललं तर ईडी, आयटी, सीबीआय, अमुक चौकशी तमुक चौकशी, हे सगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसं पत्रकारांवर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे जर झालं तर आपली देशाची जी ओळख आहे, लोकशाही, जगातली सर्वात मोठी लोकशाही, सगळ्यात तरुण देश, संविधान, ही सगळी ओळख पुसली जाईल. आणि आज जे मला वाटतं मी ऐकलं सकाळी बावनकुळेजी बोललेले आहेत की छोटे पक्ष संपून टाका. त्यांचा आणि चायनाचा खूप जवळचा संबंध आहे. अहो तुम्ही चुकीचं समजू नका, मी मकाव बद्दल बोलत नाहीये. नाही, मी चायनाच्या लोकशाही बद्दल बोलत आहे. तुम्ही चुकीचे अर्थ लावू नका. पण चायना आणि त्यांचा फार जवळचा संबंध आहे. तिथे पण चायनामध्ये असंच आहे, लोकशाही आहे पण त्यांच्याच पक्षातली आहे. ते ठरवतील त्यांची आहे. त्यांच्या पक्षात पण त्यांच्या विरोधात कोण बोलला आत टाकतील, खुर्चीवरनं उचलून आत टाकतील. रशियामध्ये पण लोकशाही आहे पण अशीच आहे. आणि लोकशाही तुम्हाला तशी पाहिजे की दुसरी लोकशाही जिथे कदाचित गडबड होऊ शकते, कामं करायला थोडा वेळ लागू शकतो, पण समाजातल्या प्रत्येक जो शेवटचा आवाज आहे, महिला किंवा पुरुषाचा, त्याचा आवाज हा मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच्या खुर्चीपर्यंत पोहोचेल. ही अशी लोकशाही आपल्याला जी अपेक्षित आहे, ही लोकशाही आपल्याला टिकवून ठेवणं गरजेचं आहे. न्याय व्यवस्था असेल, लोकशाही व्यवस्था असेल. आज आपण पाहताय, कारण लोकशाही जर नसली तर तुमच्या हातात काही अधिकार राहणार नाही आणि तुमचा आवाज कोणी ऐकणार नाही. मग तुम्ही जगतायत की मरतायत, तुमचं काम होतंय की नाही होतंय, तुम्हाला बोलायचा अधिकार राहणार नाही. आज बघा जगभरात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत, अमेरिकेत करत आहेत. काल परवाकडे फ्रान्समधले चित्र आले. फ्रान्समध्ये पॅरिस जे त्यांचं जे राजधानी आहे तिथे देखील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन त्या पॅरिसमध्ये घुसलेले आहेत आणि रस्त्यावर आंदोलन करत आहेत. पण त्यांना तिथे त्यांच्या लोकशाहीमध्ये अधिकार आहे की होय तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही अन्नदाता आहात, अन्नदाता देवो भव ज्याला आपण बोलतो, तुमचा अधिकार आहे. आणि त्याच अधिकारवाणीने तुम्हाला सांगतो, त्यांना त्यांच्या राजधानीत येऊ दिलं आणि आंदोलन करू दिलं. पण आज आपल्याकडचे शेतकरी जे पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, काय हालत झाली आहे त्यांची. शेतकरी आंदोलन करतात, ते कशासाठी करतात हे पहिल्यांदा नाही करतात, दुसऱ्यांदा करायला लागत आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा ते 6-8 महिने तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर बसलेले, तेव्हा 1.5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही काळे कायदे मागे घेतो आणि ही जी तुमची काही यादी आहे ही मान्य करतो आणि आम्ही लागू करू. पण 1.5 वर्ष होऊन गेलं. आज तुम्ही पाहतायत एक सुद्धा मागणी त्यांची मान्य झालेली नाहीये. आश्वासन मिळालं पण एक सुद्धा मागणी ही मान्य होऊन लागू झालेली नाही. आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा आंदोलन करायला लागतंय. ट्रॅक्टर घेऊन चाललेत, ट्रक घेऊन चाललेत आणि हे घेऊन जात असताना लाठीचार्ज होते, अश्रुधूर सोडले जातात, ते ड्रोन मधून सोडले जातात, खिळे ठोकले जातात रस्त्यामध्ये. कोण त्यांना अर्बन नक्सल बोलतंय, कोणी त्यांना माओवादी बोलतंय. आणि हीच परिस्थिती आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची होईल जर आपण आज लोकशाही टिकून नाही ठेवली. आणि आज म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हा जो का विषय आहे ना, की आपण हे सगळं का करतोय,
हे शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, गरिबांसाठी असेल, वंचितांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण लढत असू तर त्याला एकच उत्तर आहे, लोकशाही. कारण त्या लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही कितीही तुमचा लढा मोठा असला किंवा छोटा असला, जर निवडून आलात तर तुम्हाला आत बोलण्याचा अधिकार मिळतो, आणि जर निवडणूक तुम्ही हरलात तर तरी देखील तुम्हाला बाहेर उभं राहून जे काही तुमच्या मनातलं आहे, तुमची दिल की बात, तुमच्या मन की बात, ही तुम्ही राज्य करताना ऐकून दाखवू शकता, प्रश्न विचारू शकता. ही लोकशाही आपल्याला टिकवून ठेवायची. आपली कामाची पद्धत मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मी आज बघत होतो, आता मला संजोगजी देखील दाखवत होते काय काय काम सुरू केलेलं आहे. आपले सगळे जुने कार्यकर्ते, संजोगजी आपले जे जुने सोबतीदार असतील, साथीदार असतील त्यांचे, आणि आपली शिवसेना, हे मनोमिलन तर झालेलंच आहे. महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. पण हे सगळं होत असताना तुम्ही आता घरोघरी जेव्हा प्रचार कराल, शहरांमध्ये रेसिडेंट विंग असोसिएशन असेल, ALMs असतील, लोकांचे जे सोसायटी असतील, मग परत ग्रामीण भागात गेलात तर तिकडच्या सोसायटी असतील, तिकडचे काही स्थानिक लोक असतील, ह्या सगळ्यांना मंडळांना घेऊन काम करत असताना मला वाटतं आपण कार्यकर्ता म्हणून, कदाचित आपल्याला हे माहिती असेल की हा आपला मतदार, हा आपला मतदार नाहीच आहे. काही मधले जे ठरवणारे मतदार असतात, स्विंग वोटर्स, हे आपण प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला अनेक लोकांनी इथे निवडणुका लढवल्या असतील, निवडणुकाचं काम केलं असेल, आणि ह्या निवडणुकांमध्ये काम करत असताना एक अंदाज येतो की ही इमारत आपली आहे, ह्या इमारतीत एवढे लोक आपल्याला मतदान करतात, ह्या इमारतीत करत नाही. आणि मग असं होतं कधी कधी, ती इमारत असेल, कधी गाव असेल, आपण ते गाव जे आपल्याला मतदान करत नाही ते वगळून टाकतो. पण असं आता करून चालणार नाही. कारण आज महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती पाहत आहे की उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये काम केलेलं आहे, सरकारमध्ये जे काम केलेलं आहे, हे काम त्यांच्या मनात बसलेलं, हृदयात बसलेलं आहे. आणि कितीही कडवट कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचा असला तरी आज तो उद्धव साहेबांचा चाहता झालेला आहे, आणि त्याच चेहऱ्यावर आपल्याला मतदान मिळणार आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला हे काम हाती घ्यायचं. एखादा पदाधिकारी कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटी गोष्ट सांगतो मी, जास्ती वेळ आपला घेणार नाही, पण एक छोटंसं उदाहरण देतो मी. एकदा एक बूट विकणारा एक व्यक्ती होता, मोठं दुकान होतं, हे झालं त्याला काही वर्ष झाली. तो व्यापारी होता, तो बूट विकायचा, आणि त्या व्यापाऱ्याची अर्थात थोडं वय झालं, 60-65 आला, आणि त्याला ठरवायचं होतं की त्याची 2 मुलं होती, त्याचा मुलगा, आता ती गादी कोण चालवणार, तर तो बिझनेस कोण पुढे नेऊ शकतो, चांगला बिझनेस कोण चालवू शकतो. अर्थात असं नाही की दुसऱ्या मुलाला काही काढून टाकलं त्यांनी, पण त्या दोघांमधून कोण दिशा ठरवेल की आपला बिझनेस, आपला व्यापार कसा वाढणार आणि किती वाढणार, हे त्याला ठरवायचं होतं. तर त्यांनी ठरवलं की चला ह्या 2 मुलांची आपण टेस्ट घेऊया, परीक्षा घेऊया. एक देश त्यांनी शोधला, एक समुद्रापारचा देश होता. त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलांना सांगितलं की हे घ्या पैसे, हे घ्या तिकीट, आपल्याला बूट विकायचे आहेत, आपला व्यापार वाढवायचा, आपला बिझनेस वाढवायचा आहे, समुद्र पार जायचं आपल्याला, ह्या देशाचं तुमचं तिकीट काढलेलं आहे, बोटीने तुम्ही जायचं ह्या अमुक अमुक ठिकाणी, 1 आठवडा तुम्ही त्या देशात फिरायचं, आणि मला तुम्ही सांगायचं की त्या देशात आपण आपले बूट विकू शकतो की नाही, आपला व्यापार वाढणार की नाही. दोन्ही मुलं बोलले ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं एक अट आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे जे ऑब्झर्वेशन असतील, तुम्ही जे काही टिपून घ्याल ते एकामेकांना दाखवायचं नाही, येऊन मला तुम्ही सांगायचं. बोलले ठीक आहे. दोघेही मुलं चांगली होती, प्रामाणिक होती, त्यांना देखील त्यांच्या वडिलांची मदत करायची होती. ते दोघेही त्या देशात सोबत गेले. दोघांनी पूर्ण देश 1 आठवडाभर फिरले आणि आले. परत आल्यानंतर दोघेही वेगळे वेगळे बसले, आणि मग त्यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं. पहिल्या मुलांचं ऑब्झर्वेशन हे होतं की बाबा तिथे व्यापार करून काही चालणार नाही, आपला व्यापार आहे बुटांचा, त्या देशात गेलो मी पाहिलं बूट कोणी घालत नाही, 100 लोकांमधून 1 किंवा 2 लोक बूट घालतात, चपला घालतात, चपला देखील खूपच कमी लोक घालतात, पुढची 5-6 लोक चपला घालत असतील, पण तिथे चिखल असतो, तिथे माती असते, डोंगर चढायला लागतो, कधी रस्ता नसतो, तर कोणी बूट घालत नाही. तिथे बूट आपल्याला विकून काही उपयोग नाही, काही फायदा होणार नाही. दुसरा मुलगा जो होता त्यांनी सांगितलं बाबा तिथे आपण पूर्णपणे जायला पाहिजे, प्रत्येक महिन्यात जायला पाहिजे, आणि आपल्या बुटाचे फायदे नुकसान काय आहेत हे सांगायला पाहिजे. कारण मी पाहिलं की तिथे कोणी बूटच घालत नाही, म्हणजे कोणी बूट विकणारा तिथे गेला नाहीये, आपल्याला तिथे स्कोप आहे जाण्याचा, आणि आपला व्यापार तिथे 100 पटीने आपण वाढू शकतो. मला वाटतं तिथे आपण जाणं गरजेचं आहे. ह्या मेंटॅलिटीने आपण काम करणं गरजेचं आहे की आपण जिथे गेलो नाही अजूनपर्यंत, आपल्याला वाटतं, कारण खूप वेळा असं असतं, आणि शहरांमध्ये आपण पाहतो की एखाद्या वेळी एका कुठच्या तरी वस्तीचं रिडेव्हलपमेंट झाली, साधारण 6 मजल्यापर्यंतची बिल्डिंग असते, तिथे आपण एकदम मस्त जातो, कम्फर्टेबल असतो की चला आपल्याला इथे राजकारण करता येतं, राजकारण बोलता येतं.
एखादी हायराईज इमारत बघितली की आपण थोडं घाबरतो. एक तर विचार करतो, अरे आपण प्रत्येक घरात पोहोचणार तरी कसं? 20 मजले आहेत, वरतून सुरू करायचं की खालतून सुरू करायचं? पॅराशूटनी गच्चीत उतरायचं की खालतून सुरू करायचं? हा एक विचार असतो. पण आपण हा विचार करून गेलं पाहिजे की ते लोक देखील वाट पाहत आहेत की आमच्याकडे कुठचा राजकीय पक्ष येतोय आणि आमच्या मनातलं जे आहे ते ऐकून कोण घेणार आणि मग आम्हाला त्यांची भूमिका काय सांगणार. आणि खूप वेळा असंही व्हायला पाहिजे की असं असतं कदाचित मनामध्ये, लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन असतं कारण त्यांनी ट्रॅफिक बघितलं असतो, फुटपाथ खोदलेले आहेत, शहर खोदलेलं आहे. त्यांच्या मनातलं काय, आपण जे लोक आहोत त्यांच्या मन की बात मधले आपण विचार करणारे लोक आहोत, त्यांच्या मनात काय आहे हे देखील ओळखून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिथे आपण गेलो नसू किंवा आपल्याला वाटत असेल अरे नाही इथे जायला जरा मला भीती वाटते, इथे जाणार कसं, इथे राजकारण चर्चेत येणार की नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जिथे आपण कधीही पोहोचलो नाही आहोत. आत्तापर्यंत जिथे पोहोचलो नाही, जी मंडळं आपली नसतील, जे सोसायटी आपल्या नसतील, जी हाऊसिंग सोसायटी आपल्या नसतील, जे ALMs रेसिडेंट असोसिएशन जे असतात ते आपले नाहीत, ह्या लोकांपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. कारण त्रास हा सगळ्यांना असतो, प्रत्येक समाजात, प्रत्येक स्तरावर काही ना काही त्रास असतो, काही ना काही अपेक्षा असतात, काही ना काही इच्छा असतात, काही ना काही त्यांना सांगायचं असतं. हे जे काही तुम्हाला ऐकून घेऊन जे काही तुमच्या मनात येईल, जे तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये येईल, ते तुम्ही आपल्या जेव्हा महत्त्वाच्या वरिष्ठांना सांगाल तेव्हा ते आपले वचननामात येईल आणि तेव्हा त्यांची आपण कामं करून देऊ शकू. कारण राजकीय पक्षाचं एकच काम असतं, खूप वेळा आपल्याला वाटतं की आपलेच जे काही मनातलं असतं त्यांच्यावर लादायचं असतं, असं नाही. आपण आरसा असतो तो समाजातला असतो. समाजकारण जर करायचं असेल राजकारणाच्या हेतूतून आणि राजकारणातून समाजकारण जर करायचं असेल तर आपल्याला विचार करायला लागेल की समाजाची काय भावना आहे, समाजाला काय अपेक्षित आहे, ते जर आपण बोलायला लागलो, ते जर आपण करायला लागलो तर 100% लोक आपल्यासोबत उभे राहतील जसं आपण त्यांच्यासोबत उभे राहू. आज फास्ट फूडचा जमाना झालेला आहे. इथे मोबाईल फोन किती लोकांकडे आहेत? सगळ्यांकडे आहेत. स्विगी वगैरे किती लोकांकडे आहे? स्कूटसी, स्विगी वगैरे ऑनलाईन डिलिव्हरी ॲप, झोमॅटो सगळ्यांकडे ना. किती लोक तुम्ही आता जाता आणि रेस्टॉरंटमधून विकत काही घेऊन येता पार्सल? सगळे ऑनलाईन मागवतात. म्हणजे दुसरी गोष्ट मला जी सांगायची आहे हीच आहे की आपण कार्यालयाचं उद्घाटन करतो, निवडणूक कार्यालय असतात, आपल्या शाखा असतात आणि खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण शाखेत बसलो म्हणजे आपलं काम झालं. असं नाही. निवडणुकीच्या काळात लोकांना शाखेत येतील हे अपेक्षित ठेवू नका. तुम्ही शाखेत हजेरी लावली की शाखेत येऊन सांगायला पाहिजे आज मी ह्या 6 इमारती कव्हर करणार आहे, आज हे 6 वॉर्ड मी कव्हर करणार आहे. तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही विचार करा की तुम्ही आता स्विगी, झोमॅटो आणि स्कूटसी आहोत आणि आपलं प्रोडक्ट म्हणजे आपलं उमेदवार आहे. म्हणजे लोकांनी खाल्लं नाही पाहिजे उमेदवाराला, एवढं लक्ष घ्या. पण आज फास्ट फूडच्या जमान्यामध्ये, आज ऑनलाईन डिलिव्हरीच्या जमान्यामध्ये आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण आज सगळं जे काय आहे ते ऑनलाईन आहे, Amazonवर येतं, झोमॅटोवर येतं. मग राजकीय पक्षांनी तरी का घरात बसायला पाहिजे? राजकीय पक्ष देखील ह्याच डिलिव्हरी ॲपसारखे, आपण कामाची डिलिव्हरी असो किंवा आपल्या शब्दाची वचनपूर्ती असो, त्याच सोबत लोकांचं ऐकायला आपण लोकांपर्यंत गेलो पाहिजे. आज मला वाटतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन, अनेक आपल्या बैठका होतील. मला वाटतं आता उद्धव साहेबांचा देखील दौरा लगेच लागणारच आहे. पण येणारा काळ हा निवडणुकीचा असणार आहे, धाकधुकीचा काळ असणार आहे. तापमान वाढत जाणार, राजकीय तापमान तर वाढेलच, पण उष्णता देखील वाढणार आहे. आणि आजच तुम्हाला सांगतो, या AC आपल्याला 2-3दा बंद करून परत चालू करायला लागलेला आहे. स्वतःची काळजी घ्या. कारण प्रचाराची जी वेळ असेल आपण आपल्या परीने ठरवून घ्या. आपले जे वरिष्ठ असतील, आपले उमेदवार असतील, त्यांचे जे सगळे कोऑर्डिनेटर असतील, कोऑर्डिनेटरना सांगा की आम्ही अमुक वेळेत प्रचार करू. म्हणजे नुसतं अगदी 2 तास वगैरे नाही, आपल्याला मेहनत घ्यायला लागेल. पण ही मेहनत घेत असताना उगाच रणरणटे उन्हात जाऊ नका. स्वतःची काळजी घ्या, पाणी पित राहा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्याला जिद्द, ताकद, हिंमत हे सगळं तर आहेच, पण पुन्हा एकदा ही निवडणूक का लढतोय हे लोकांसमोर न्या, लोकांपर्यंत न्या. 100% तुम्हाला सांगतो, आजच सांगतो, जेव्हा त्यांना का लढतो हे कळेल तेव्हा ते तुमच्यासोबत उभे राहतील आणि 100% विजय हा आपला पक्का आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. आभार मानण्यासाठी तुषारजी नवले आपण या ठिकाणी. आज युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा झाला, या मेळाव्यास आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं या जाहीर करतो.